हे गाईज, मी संजना करवीर म्हणजे तुमची लाडकी रिदमिक बटरफ्लाय आणि मी चालली आहे सोलो ट्रिपला काश्मीरला. ऑफकोर्स तिकडे जाऊन मी ग्रुप 2 जॉईन करते आहे, बट मी इथून एकटी चालली आहे. सो आय एम कन्सिडरिंग दिस ॲज माय सोलो ट्रिप. या वर्षाची ही पहिली ट्रिप आहे आणि काश्मीर सिरीजमधला हा आपला पहिला ब्लॉग आहे जो मुंबईपासून ते काश्मीरपर्यंतच्या ट्रॅव्हलबद्दलच असणार आहे. मी सध्या आहे बोरिवलीला, ट्रेनची वाट बघते. इकडे आता तेजस राज एक्सप्रेस आहे 5:22ची. सो गाईज, लेट्स गेट स्टार्टेड. आय सी फूड्स अँड आय गेट एक्साइटेड. बट एक किस्सा घडला. जब वी मेट वाला जो सीन होता ना, तो होता राहिला. भगवानी बसा अब तो मुझे यार, इथे जीव अर्धा झाला माझा. हो गॉड, मी फिरते फक्त कधीपासून. काय होते दुसरी गोष्ट मी विसरले. सँडविच खायचं मला. आणि काश्मीर म्हटलं म्हणजे बरेचसे वुलन क्लोथ्स आले, जॅकेट्स आले. सो माझ्या बॅग्स एवढ्या भरल्यात ना, आय शो यू. यावेळेस माझी पॅकिंग जरा जास्तच झाली आहे. ही बॅग तर एवढी वजन आहे ना की मला मूव्ह करायला बराच त्रास होतोय. 6 वेळा अनाउन्समेंट करून झाली आहे पण अजून ट्रेन नाही आली. काय बोलायचं आता या लोकांना. 5:30 झालं आणि मी फायनली निघालो होतो. आता पूर्वी मी सवय झाली आहे मंदाराने त्याच्यासोबत फिरून आम्ही बोलायची, बट निघाली आहे मी. आणि लकीली लोअर सीट आहे, सो इट्स गोना बी ग्रेट. सो तिकीट बुक करताना मी 400 रुपीज कॅटरिंगचे चार्जेस भरले होते, ज्याच्यामध्ये आपला आता मी जेवढं ट्रॅव्हल आहे त्याच्यामध्ये इव्हनिंगचे स्नॅक आहे, डिनर आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट आहे. सो माझे हे स्नॅक आलेले आहेत. चला मी दाखवते काय आहे. सँडविच आहे, कचोरी आहे, हा एक चिवडा आहे, कॉफी किट आहे, कॉफीचा येईल ते कप आणि केक स्वीट आहे. पूर्ण कोट शांत आहे त्यामुळे मी पण थोडी लेट्स स्टार्ट विथ सँडविच. मला फार एक्सपेक्टेशन नाही आहे, बघूया. वाजलेत आणि डिनर सुद्धा आलाय. फार छान नाहीये आणि फार असं कसं पण नाहीये. बरं, चला गाडीला तर पोहोचली मी. आता पुढे फ्रेशन अप वगैरे होते फ्रेंडकडे जाऊन आणि मग थोडंसं शॉपिंग करणार. त्याच्यानंतर संध्याकाळी जम्मूसाठी ट्रेन आहे. सो गाईज, एक गोष्ट शेअर करायची राहिली काल रात्रीची. सो ॲक्च्युली मी लवकर झोपले, जेवली वगैरे आणि झोपली मी. बट एक किस्सा घडला. जब वी मेट वाला जो सीन होता ना, तो होता राहिला. सो मी तेजस राज एक्सप्रेसने मी ट्रॅव्हल करते आणि ना त्याच्यामध्ये जे डोअर आहेत ते ऑटोमॅटिकली बंद होतात. मी खाली उतरली होती. आय मेड अ फ्रेंड आणि आम्ही बोलत होतो. वी टूक अ वॉक आणि सिग्नल आला, म्हणजे ते हॉर्न आला आणि म्हटलं चल आता आपण चढूयात करून ना. डोअर होता तिथे जाईपर्यंतच दरवाजे बंद झाले अँड वी हॅड नो क्लू कसा ओपन करायचं, बिकॉज ते ऑटोमॅटिक बंद झाले. तर लकीली पॅन्ट्रीचा एक माणूस बाहेर राहिला होता, सो त्याच्याकडे की होते आणि त्याने ओपन केलं. अदरवाईज आमचं सगळं आतमध्ये होतं आणि ओ माय गॉड, आय वॉज सो स्कॅर्ड फॉर दॅट वन लिटल मुवमेंट. आणि बापरे, पण झालं, आलो आम्ही आतमध्ये फायनली. सो छान फ्रेशन अप वगैरे होऊन मस्त चेंज वगैरे केलं आणि आता मी चालली आहे शॉपिंगला. चला. ऑफिशियली दिस इज द फर्स्ट डे ऑफ माय ट्रिप. दिल्लीवरून चालू होते आज संध्याकाळपासून. अँड आय गॉट माय पेरेंट्स. भगवानी बसा अब तो मुझे यार, इथे जीव अर्धा झाला माझा. आणि अजून माझी जराशी शॉपिंग बाकी मला ती करायची आहे. मग परत न्यू दिल्लीला जाऊन सामान आणायचं आहे. ओल्ड दिल्लीवरून ट्रेन पकडायची आहे. बाप्पा वाचव. सो दिस इज चांदनी चौक. बाहेर आल्यावर हे असं मेन मार्केट आहे. खूप सारे शॉप्स आहेत तिकडे, अशा बग्गी वगैरे आहेत
आणि आय डोंट नो इफ यू कॅन सी तिकडे ना लाल किल्ला आहे. चांदनी चौक मेट्रो स्टेशनच्या जस्ट बाहेर ना एक गार्डन आहे. सो मी थोडा तिकडे बसायला आली आहे बिकॉज आय डोंट हॅव एनी मोर स्ट्रेंथ राईट नाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होती दुसरी गोष्ट मी विसरले. काहीतरी होती दुसरी गोष्ट. हां मला ॲक्च्युली ट्रेंच कोट घ्यायचा होता. त्याच्यासाठी मी ते फिरत होते. बट इकडे आता समर्स चालू झाले. भरपूर पुष्कळ ऊन आहे. त्याच्यामुळे ते सगळं आता नाही मिळत आहे इकडे. सो माय लास्ट होप इज की मी जेव्हा काश्मीरला जाईल तिकडे मला मिळालं तर माझं नशीब आहे. नाहीतर जे आहे तेच घालावं लागणार आहे मला. पोळी घेऊन थोडासा आराम केल्यानंतर आता जरा बरं वाटतंय. आणि मला ॲक्च्युली मी विसरून गेली होती कारण आता मला जेवणाचं पण काहीतरी बघावं लागणार आहे बिकॉज ट्रेनमध्ये असणार आहे मी तेव्हा. आय नीड सम हायड्रेशन. हो मी असा विचार करते की आता काहीतरी खाऊन घेते छानपैकी. कारण की लंच पण मी एवढाच केला होता फ्रेंडकडे. सो मस्तपैकी काहीतरी खाऊन घेते. आणि मग मला वाटलं तुका खाऊ वगैरे तर खूप आहे. मला जर काय वाटलंच तरच मग मी झोमॅटो वगैरे करू शकते. मी आता चेक केलं की माझ्या PNR काय काय येत आहेत ऑप्शन चांगले की म्हटलं बघूया. आय सी फ्रूट्स अँड आय गेट एक्साइटेड. पर आय डोंट लाईक द अनहायजेनिक वे देयर इज सर्विंग. तो आई एम गोना स्किप द फ्रूट्स जो इधर थे. बट एनीवेज मी फिरते फक्त कधीपासून. सँडविच नाही मिळत यार इकडे. मॅक्सिमम असते इडली उत्तप्पा डोसा मिळतो. सँडविच खायचं मला मिळत नाही आहे. अब दिल्ली आहे तो चाटे खाते. तर बराच वेळ झालाय म्हणजे 3:40 वगैरे झालेत ऑलरेडी. पण मला माझ्या बॅग्स आणायलाच लागते. परत मी लेट होणार. एवढी धावपळ करून आली आहे आणि ट्रेन आहे 1:30 तास लेट. एक चांगली गोष्ट आहे की आय गॉट सम कंपनी. हाय गाईज. तेवढं आहे काहीतरी रिलीफ आहे की आहेत ते लोक माझ्यासोबत. बट आजचा दिवस कधी संपेल असं झालं. इट वॉजंट अ गुड डे. नवीन मैत्रीण असेल तर हिच्यासारखी असावी. माझ्यासाठी ना सँडविच आणलं तिने. म्हणजे तिने आणलेलं पण तिने मला दिलं. फायनली आय गॉट द सँडविच. चांगलं आहे. दुसऱ्या गोष्टी करून छान आता ग्रुप आमचा जमला आहे. थोडा पण सगळे थकल्यात. सकाळपासून ट्रॅव्हल करतात. मग ते सगळं झोपणार आहे. सेट पण झाले. आमचं जेवण येत आहे पण अजून. आमची ऑर्डर रेस्टॉरंटने कॅन्सल केली. आजचा दिवस काही तर चांगला गेलेला दिसत नाही आहे. पण ठीक आहे उद्याचा बेटर जाईल. गणपती बाप्पा प्लीज उद्याचा बेटर जाऊ दे. चला